राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला अर्थात शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना पाहायला मिळतोय। विधानसभेत देखील सत्ताधारी आणि विरोधक याच्यावरून आमनेसामने झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर शक्तीपीठ मार्ग हा वर्ध्यातील म्हणजे विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत जवळपास 805 किलोमीटरचा असा शक्तीपीठ मार्ग आहे आणि आता याला विरोध देखील होतो। याची दृश्य देखील आपण आज पंढरपूरमध्ये पाहतोय। पंढरपूरमध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि सोलापूरच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी देखील या शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केलाय आणि आषाढी एकादशीच्या आदल्या 2 दिवस आधी त्यांनी विठुरायाला साकडं घातलंय की सत्ताधाऱ्यांना बुद्धी देव आणि हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो लवकरात लवकर रद्द व्हावा, शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान होऊ नये। तुम्ही विठ्ठलाची पूजा केली, काय तुमची मागणी आहे? आज लाखो वारकरी आज पंढरपुरामध्ये साऱ्या महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करून हा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची सुबुद्धी पांडुरंगानं मुख्यमंत्र्यांना द्यावी। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं मुख्यमंत्र्यांना द्यावी, अन्यथा या सरकारच्या विरोधामध्ये ताकदीनं लढण्याचं बळ आम्हाला पांडुरंगानं द्यावं, हे साकडे पांडुरंगाला घातलं। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। बच्चू कडूंनी देखील याच्यावरती जोरदार टीका केली आहे। 86,000 रुपये कोटी खर्च करून आमच्या काळी आईच्या जमिनी घालवू नका, शेतकऱ्यांना त्याच्या संकटात टाकू नका असे देखील त्यांनी सरकारवर कडाडून टीका केलेली आहे। आणि आज पंढरपूरमध्ये देखील लाखो शेतकरी एकत्र आहेत, त्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतानाच पाहायला मिळाला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पंढरपूर।